नाशिकमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आहे। बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत असल्याचं कळतंय। तर नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा सुद्धा दावा आहे। महायुतीमध्ये असूनही नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्याचं दिसत नाहीये। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांनी माघार घेतली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे थेट नाशिकवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? राष्ट्रवादीचा दावा अजूनही कायम असल्याचं दिसतंय। नाशिकवर नेमकी काय खलबतं होत आहेत राष्ट्रवादीच्या गोटामध्ये? खरं नाशिकमध्ये आज राष्ट्रवादीसह शिवसेनेची देखील बैठक ही सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिकच्या जागेवर दावा केलेला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या फॉर्म भरण्याच्या चर्चेसंदर्भात आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 29 तारखेला राजाभाऊ वाजे यांचा फॉर्म भरण्यात येणार आहे। यासाठी खरं तर महत्त्वाचे जे पदाधिकारी आहे महाविकास आघाडीतील ते उपस्थित राहणारे आपल्यासोबत या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आहे। अण्णा, काय प्रकारचं नियोजन केलेलं आहे? 29 तारखेला अर्ज भरणार आहात, काय पुढील? निश्चितच महेश, आपण एकीकडे बैठक आहे राष्ट्रवादीची, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही तयारीला लागल्याचं पाहायला मिळते। त्याचे अपडेट तुम्ही देत आहात। दरम्यान राष्ट्रवादीची जी बैठक आहे त्याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।